हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लेट्स लर्न. आपण या चॅनलवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये उपयोगी पडणाऱ्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण MPSC, स्टेट सर्व्हिसेस, PSI, STI, ASO, क्लार्क, त्याचबरोबर बँकिंग, SSC या सर्व एक्झाम्समध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा इंग्लिश या विषयाचा स्टडी करणार आहोत. आपण आज राज्यसेवा मेन्स इंग्लिश या पेपरचं स्ट्रक्चर समजावून घेऊया. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, हा जो राज्यसेवा मेन्स जे पेपर जे असतात, एकूण 6 पेपर असतात राज्यसेवा मेन्स. या 6 पेपरमध्ये पहिले 2 पेपर असतात. ते पहिले 2 पेपर मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजचे असतात. 100-100 मार्कांचे 2 पेपर असतात. जो पहिला पेपर असतो त्या पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही विषय असतात. परंतु हा जो फर्स्ट जो आहे इट इज ऑल डिस्क्रिप्टिव्ह पेपर. हा पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उत्तर लिहावी लागतात. आणि 50 मार्क्ससाठी मराठीचा पेपर असतो आणि 50 मार्क्ससाठी इंग्लिशचा पेपर असतो. मग याच्यामध्ये मार्क्स डिवाइड कसे केलेले आहेत ते आपण थोडंसं बघूया पुढे खाली. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की याच्यामध्ये पहा, तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट वी आर टॉकिंग अबाउट ओनली इंग्लिश. ऍक्च्युली इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीही भाषांचे जे पेपर्स आहेत ते पेपर पॅटर्न सेमच आहे. म्हणजे मराठीमध्ये जे 3 क्वेश्चन्स आहेत तेच 3 क्वेश्चन्स इंग्लिशमध्येही असतात. ओके, मग आपण आता बघूया इंग्लिशचा. बघूया इथे क्वेश्चन नंबर 1, दॅट इज एस्से रायटिंग. हा जो क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कोणता आहे? आपला एस्से रायटिंगचा क्वेश्चन आहे. आता या एस्से रायटिंग मध्ये आपल्याला लक्षात घ्या, एस्से रायटिंग मध्ये 400 वर्ड लिमिटचा आपल्याला एस्से लिहायचा आहे. 400 वर्ड लिमिट म्हटल्यानंतर किती येणार आहे? तर बघा, अप्रॉक्सिमेटली आपल्याला 1.5 पेज, जर का मोठा फुलस्केप असेल तर 1.5 पेज किंवा 2 पेजेस लागू शकतात. इट इज डिपेंड ऑन युअर हँड रायटिंग. ओके, म्हणजे तुम्ही 2 शब्दांच्या मधला गॅप किती सोडता किंवा कशा प्रकारचं मोठं आहे तुमचं हँड रायटिंग की लहान आहे त्याच्यानुसार ते ठरणार. त्याच्यामुळे आपण असं म्हणूयात की 1.5 to 2 पेजेस आपल्याला लागत असतात त्याच्यासाठी. इट इज हॅव्हिंग 25 मार्क्स. सी हिअर, 25 मार्क्स मीन्स इट इज हॅव्हिंग 50% वेटेज. म्हणजे पूर्ण पेपर, टोटल पेपर जर का आपण बघितला तर 50 मार्क्सचा असतो आणि या 50 मार्क्स पैकी 25 मार्क्स जे आहेत ते फक्त एस्सेला असतात. म्हणजे 50% वेटेज फक्त एस्से रायटिंग घेतो. मीन्स यू कम टू नो हाऊ इम्पॉर्टंट द एस्से रायटिंग इज. ओके, मग त्याच्यावर आपल्याला वर्कही करायचं आहे. लक्षात घ्या, याच्यावर एस्से रायटिंगवर आपल्याला वर्क कसं करता येईल? तर जेवढं तुमचं वाचन, कारण की तेव्हाच आपण चांगलं लिहू शकतो जेव्हा आपलं वाचन असेल. जेवढं नॉलेज आपल्याजवळ असणार आहे त्याप्रमाणे आपण चांगलं लिहिणार आहे. हा, आपलं वाचन नसेल तर आपण लिहू शकणार नाहीये. एस्से जे येतात आपल्याला, लक्षात घ्या, 2 एस्से येतात. 2 पैकी यू हॅव टू राईट 1. only 2 essays you are getting. From that 2 essays you have to write 1 essay. You have to select 1. मग हे जे 1 आहे किंवा 2 आहे त्या 2 पैकी निदान एकाच्या जे टॉपिक जे असेल त्या टॉपिक बद्दल नॉलेज माहिती असायला हवं. तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज असायला हवं, तरच यू कॅन राईट. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथे तुम्हाला माहिती, जर का तुमच्याजवळ जर काही इन्फॉर्मेशन असेल तरच तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळे जे तुम्ही GS साठी स्टडी करत असतात, जनरल स्टडीज किंवा तुमचं करंट अफेअर्सचं जे स्टडी करत असतात, हे जेवढे तुमचे विषय चांगले असेल, म्हणजे तुमचं GS, तुमचं करंट जेवढं चांगलं असेल तेवढा तुमचा एस्से चांगला होईल. ऑफकोर्स लँग्वेज तर असायलाच हवी. लँग्वेज मधलं ग्रामर असेल किंवा रायटिंग स्किल असेल ते तर तुमचं दाखवायचंच आहे. परंतु रायटिंग स्किल बरोबरच तुमचं नॉलेज किती आहे, सोसायटी बद्दल तुम्हाला नॉलेज किती आहे, जगात काय घडतं त्याच्याबद्दल तुम्हाला किती काय माहिती आहे, वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, हे सगळं तुम्हाला दाखवून, म्हणजे एस्से रायटिंग मध्ये तुम्हाला काय काय येतं, तुम्हाला काय काय माहिती आहे आणि तुमचं स्किल हे सगळं दाखवून द्यायचं असतं. म्हणून इथे 25 मार्क्स असतात. याच्याबद्दल डीपली आपण नंतर बोलूयातच. ओके, आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2. आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 2 कोणता येणार आहे? तुमचा ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन हाही विषय आपल्याला काही नवीन नाहीये. ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा आपण काय करत असतो, 5वी पासून आपण जो ट्रान्सलेशन केलेला आहे, जर का मराठी मीडियम मधले स्टुडंट्स असतील तर त्यांना ट्रान्सलेशन म्हणून काय येतं, तर एक इंग्लिश पॅसेज दिला जातो, त्याचं मराठी करायला लागतं. आता इंग्लिश पॅसेजचं मराठी करणं खूप इझी आहे, कारण की मराठी वोकॅब्युलरी आपल्याजवळ भरपूर असते. खूप छान छान शब्द आपल्याकडे, एखाद्या शब्दाचा अर्थ जरी आपल्याला माहिती नसला तरी देखील त्याच्याशी
मिळतं जुळतं घेणारा किंवा ते अर्थ न बदल काय म्हणूया आपण, जी वाक्य आपल्याला दिली असेल त्या वाक्याचा योग्य तो अर्थ लावता येतो आपल्याला, कारण की आपल्याला व्होकॅब्युलरी एनरिच असते. परंतु इथे आपल्या राज्यसेवेमध्ये मात्र आपल्याला यू आर गेटिंग मराठी पॅसेज, आणि मराठी पॅसेजचं तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. म्हणजे यू हॅव टू एनरिच इंग्लिश व्होकॅब्युलरी. इंग्लिश व्होकॅब्युलरी मध्ये मात्र तुम्हाला चांगलं असायला हवी, चांगली असेल तरच तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. मग याच्यासाठी काय करायचं आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, वन्स इन अ वीक जस्ट ट्रान्सलेट वन मराठी आर्टिकल इन इंग्लिश. आता हे आर्टिकल कुठून आणायचे, तर बघा न्यूजपेपर जे आहेत, वेगवेगळे न्यूजपेपर आहेत मराठी, चांगले स्टँडर्ड न्यूजपेपर घ्यायचे, सकाळ असेल, लोकमत असेल, लोकसत्ता असेल, यांप्रमाणे एखादा न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्या न्यूजपेपर मधले व्हरायटी वाले आर्टिकल चूज करायचे आहेत. वेगवेगळ्या टॉपिक्सवर असे असणारे आर्टिकल चूज करायचे आहेत. आठवड्यातून एकदा एखादं आर्टिकल जरी तुम्ही ट्रान्सलेट केलं मराठी टू इंग्लिश, तरी देखील तुमचा सराव एक वर्षभरात तुमचा खूप छान सराव होऊन जातो ट्रान्सलेशनचा. त्याच्यामुळे आठवड्यातून एक दिवस असा आहे, आठवडाभर थोडेसे आर्टिकल चूज करायचे आहेत वेगवेगळे विषय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादा आर्टिकल जर का तुम्ही घेतला, फॉर एक्झाम्पल एखादं या आठवड्यात समजा एखादं आर्टिकल असेल, समजा ओल्ड एज होम वर एखादं खूप सुंदर आर्टिकल आलेलं असेल एखाद्या न्यूजपेपरमध्ये, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आठवड्यातून ते ओल्ड एज होम म्हणजे एक सोसायटी मधला असलेला एक प्रॉब्लेम आहे हा, ओके, सोशल प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यावर येणारे जे आहे ते आर्टिकल जर का तुम्ही एक ट्रान्सलेट केलं, तुमचं बघा त्या संबंधित जे व्होकॅब्युलरी तुमची चांगली एनरिच होईल. जेव्हा तुम्हाला ट्रान्सलेट करताना काही प्रॉब्लेम जर का आले, तर आपण डिक्शनरीचा यूज करू शकतो. मराठी इंग्लिश इंग्लिश अशी एखादी डिक्शनरी घेऊ शकता, किंवा आजकाल आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला डिक्शनरी अवेलेबल आहेतच. मग तो एखादा मराठी शब्दाचा इंग्लिश शब्द माहिती नसेल तर यू कॅन सी इन डिक्शनरी अँड ट्रान्सलेट द पॅसेज ऑर आर्टिकल वॉट एव्हर इट इज. जे काय असेल तुम्ही आर्टिकल किंवा जे काय असेल ते ट्रान्सलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ द डिक्शनरी, इंग्लिश मराठी डिक्शनरी, मराठी इंग्लिश डिक्शनरी. ओके. मग असं जर का तुम्ही आठवड्यातून एकदा जरी बसलात, आठवड्यातून एकदा म्हणजे साधारण 2 आवर्स जरी बसला, तर देखील तुमचा बऱ्यापैकी ट्रान्सलेशनचा अभ्यास होऊ शकतो. ओके. नाउ कम टू द थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन इज अ प्रेसी रायटिंग. प्रेसी रायटिंग पहा, इथं या प्रेसी रायटिंग साठी यू आर गेटिंग 10 मार्क्स. ट्रान्सलेशन साठी 15 मार्क्स आहेत, प्रेसी रायटिंग साठी 10 मार्क्स आहेत. इन द प्रेसी रायटिंग यू आर गेटिंग वन पॅसेज. ओके. You have to make that passage 1/3 of the original length. जी त्याची ओरिजिनल लेंथ असेल त्या ओरिजिनल लेंथ पासून 1/3. Means suppose you are having passage of 90 words, you have to deduct passage into 30 words. म्हणजे 1/3 करायचं आहे. 90 ते 30 केलेली आहेत आपण. 30 असेल तर 10 करणार आहे. अशा प्रकारचं काही नाही. सर्वसाधारण 120-130 वर्ड लिमिटचा पॅसेज आपल्याला प्रेसी रायटिंग मध्ये येत असतो, आणि याच्यासाठी आपल्याला मार्क्स असणार आहेत 10 मार्क्स. आता प्रेसी रायटिंग साठी सुद्धा काय करायचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं अगदी इझी आहे. जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर का करत असाल, तुमचं इतर विषयांचं पण नॉलेज चांगलं असेल, तुम्हाला वाचनाची सवय असेल, मराठी ॲज वेल एज इंग्लिश, रीडिंग हॅबिट जर का असेल, तर ह्यात काहीच कठीण नाही. लक्षात घ्या, तुम्ही जे काही वाचत असाल, इंग्लिश मधून वाचत असाल, तर ते वाचत असताना जर का तुम्हाला एखादं आर्टिकल वाचत असाल आणि ते वाचत असताना तुम्हाला कळत असेल की हा पॉईंट महत्वाचा आहे, कोणता पॉईंट महत्वाचा आहे, कोणता महत्वाचा नाहीये, हे जर का तुम्हाला कळत असेल तर प्रेसी रायटिंग सुद्धा कठीण नाही. प्रेसी रायटिंग मध्ये काय असतं, आपण केलेलं आहे सारांश लेखन हे. मग याच्यामध्ये काय असतं, तर प्रेसी रायटिंग मध्ये पहा, जो पॅसेज येणार आहे त्या पॅसेज मध्ये काही वेळेस एक्झाम्पल्स दिलेले असतात. यू हॅव टू डिडक्ट दॅट एक्झाम्पल्स. जे एक्झाम्पल्स दिले असतील ते काय करायचे आहे, डिडक्ट करायचे आहेत. किंवा काही सपोर्टेड लाईन्स येतात, सेंटेन्सेस येतात, सपोर्टेड सेंटेन्सेस येतील, क्लाउजेस येतील, ते काढून टाका. जे मेन सेंटेन्स आहे ते लक्षात घ्या. मेन सेंटेन्स आणि सपोर्टेड सेंटेन्स अशा दोन प्रकारचे सेंटेन्सेस येत असतात. आता ह्याच्यामधले जे मेन सेंटेन्स आहे ते ठेवायचं आहे, आणि सपोर्टेड सेंटेन्स मात्र आपल्याला कॅन्सल करायचं आहे. म्हणजे जे काही जास्त महत्वाचं नसेल, जे काढल्यामुळे वाक्याचा अर्थ किंवा पॅसेजचा अर्थ बदलणार नाही, असं सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे. यासाठी आपल्याला काही वेळेस ग्रामरचा सुद्धा वापर करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आहे, ग्रामर जे आहे त्या ग्रामर मध्ये काही वेळेस एखादं सेंटेन्स मोठं असेल, फॉर एक्झाम्पल क्लाउजेस असेल, तर त्या क्लाउजेसचं आपल्याला फ्रेज मध्ये रूपांतर करावं लागतं काही वेळेस. ओके. किंवा एखाद्या वर्ड मध्ये सुद्धा आपण रूपांतर करू शकतो. जेवढी लँग्वेज, जेवढं ग्रामर तुमचं चांगलं होईल, तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. तर प्रेसी रायटिंग आपण या तिन्ही बद्दल बोलूयातच नंतर. त्याच्यानंतर जो दुसरा पेपर आहे, पेपर 2 जो आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं, असं पेपर 2 जो आहे तो वेगळा पेपर येणार आहे.
पेपर 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर राहणार आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजचा एकाच वेळेस आपल्याला पेपर द्यायचा आहे. एकाच आन्सर शीटवर आपल्याला ते द्यायचं आहे. ओके. आता ऑब्जेक्टिव्ह पेपर पेपर 2 जो आहे तो MCQ टाईपचा असतो, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके. ओके. तर असे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आन्सर्स त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात 1 2 3 4 असे ऑप्शन्स असतात आणि यू हॅव टू सिलेक्ट वन ऑप्शन. ओके. मग याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असतात, तर याच्यामध्ये सर्व ग्रामरचे क्वेश्चन असतात. मग ग्रामर कोणतं असतं, तर सर्व जे तुम्ही 12th स्टँडर्ड पर्यंत जे शिकलेले आहात ग्रामर आतापर्यंत तेच सर्व ग्रामर असतं. फरक एवढाच असतो फक्त की आपल्याला हे जे ग्रामर आहे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपण हे स्टडी करत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आपण पेपर देतोय त्याच्यामुळे त्या लेवलचा आपला काय राहणार आहे इथे हा प्रश्न राहणार आहे. त्याच्यामुळे थोडासा स्टडी आपण या ह्याच्यामध्ये आपल्या माझ्या काही व्हिडिओ ज्या आहेत माझ्या मी त्या क्वेश्चन्सही बनवणार आहे, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन्स कळतील की कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झामला येतात. आपण प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर काही क्वेश्चन्सही इथे डिस्कस करणार आहोत. ओके. तर पहा आता इथे प्रश्न पुन्हा हा पडतो की जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते कशा प्रकारचे असणार, मग ते कशावर डिवाइड म्हणजे क्लासिफिकेशन काय असेल किंवा ग्रामर आहे पण नेमकं कुठल्या प्रकारच्या ग्रामरवर येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण थोडंसं बघूया इथे. पुढे मी दाखवते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल या ठिकाणी पहा की हे बघा. आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर बघा इंग्लिश ग्रामर ओके किंवा इंग्लिश फॉर MPSC असं तुम्हाला दिसत असेल. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर बघा मी 4 पार्ट्स केलेले आहेत. जे MPSC ला जे इंग्लिश येतं ते इंग्लिश कशा प्रकारचं आहे तर 4 पार्ट्स मध्ये ते डिवाइड झालेलं आहे आणि या 4 पार्ट्स मधल्या प्रत्येक पार्ट मधले काही क्वेश्चन्स डेफिनेटली येतात. ओके. आता लक्षात घ्या फक्त एक कॉम्प्रिहेन्शन जे तुम्हाला दिसतंय जो चौथा भाग जो आहे कॉम्प्रिहेन्शनचा, या कॉम्प्रिहेन्शन मध्ये मात्र काही वेळेस काही काही एक्झामला कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज येत नाही आणि काही वेळेस येतो. ओके. तर ठीक आहे आपण इथे बघूया आता लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये काय येणार आहे तर लक्षात घ्या लँग्वेज स्टडी जे आहे लक्षात घ्या राज्यसेवेचं आपण हे बघत आहे. त्याचबरोबर PSI STI ASO या एक्झाम्सला सुद्धा आपल्याला इंग्लिशचा पेपर फेस करावा लागतो. फरक एवढाच आहे की राज्यसेवेला वी आर हॅव्हिंग 50 मार्क्स फॉर द इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह अँड इन द PSI STI ASO यांच्यासाठी आपल्याला फक्त 30 मार्क्स आहेत. ओके. तेच सर्व ग्रामर राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे ती राज्यसेवेसाठी थोडीशी जास्त राहणार आहे आणि PSI STI साठी थोडीशी कमी राहणार आहे. पण अगेन तेच ग्रामर आहे. बघा लक्षात घ्या ग्रामर तेवढंच आहे परंतु 30 मार्क्स क्वेश्चन येणार आहे आणि तेच ग्रामर आहे आणि 50 मार्क्स क्वेश्चन येणार आहे. त्याच्यामुळे बघा इथे जरा मार्क्स जास्त असल्यामुळे थोडंसं हे इझी वाटायला हरकत नाही. ऑफकोर्स जे आपण करतो ते इझीच असणार. आपण पुढे बघूया. इथे लँग्वेज स्टडी जो इंग्लिश मध्ये जे आपल्याला MPSC ला जे क्वेश्चन येतात त्यातले काही क्वेश्चन जे आहेत ते बेस असतात लँग्वेज स्टडीवर. आता लँग्वेज स्टडी म्हणजेच काय येणार आहे की लँग्वेजचा स्टडी, भाषेचा अभ्यास. आता भाषेचा अभ्यास म्हणजेच काय, याच्यामध्ये कोणते टॉपिक येत असतील तर भाषेचा अभ्यास मध्ये काय येणार आहे आपले पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाउन असेल, प्रोनाउन असेल, वर्ब असेल, ऍडवर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, प्रिपोजिशन असेल, कंजंक्शन असेल, इंटरजेक्शन असेल, हे सगळे काय झालेले आहेत भाषेचा अभ्यास. कारण की बघा एखादी सेंटेन्स जर का आपण म्हटलं तर सेंटेन्सचा प्रत्येक पार्ट आहे त्या प्रत्येक पार्ट एका ठराविक ग्रुपमधून आलेला आहे. प्रत्येक वर्ड जो आहे तो एका ठराविक ग्रुपमधून आलेला आहे. मग ते आपल्याला माहिती असणं म्हणजे लँग्वेजची स्टडी करणं. किंवा फिगर्स ऑफ स्पीच असतील त्या लँग्वेजमध्ये नेमकं काय ते सेंटेन्स जे दिलेलं असेल त्याच्यामध्ये नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस आपण तिथे काय म्हणतो फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. अलंकार मराठीमध्ये आपण त्याला अलंकार म्हणतो. मग फिगर्स ऑफ स्पीच असतील किंवा स्टडी ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे नेमकं काय आहे, सेंटेन्स मध्ये काय काय असतं, सब्जेक्ट असतं, प्रेडिकेट असतं. मग हे सेंटेन्सचे वेगवेगळे पार्ट्स येणार आहेत. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट, व्हॉट इज मीन बाय प्रेडिकेट येणार आहे, हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. किंवा स्टडी ऑफ टेन्सेस, टेन्स पण आहेत आपल्याला लँग्वेजचा स्टडी करताना आपल्याला टेन्सेस पण माहिती असायला हवेत. मग टेन्सेस या प्रकारचे सर्व टॉपिक्स कशामध्ये येत असतात आपले लँग्वेज स्टडीमध्ये येत असतात. ओके. त्याच्यानंतर आपण हे वन बाय वन सगळंच बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन देते, सांगते फक्त कशा प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते काय आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस जे आहे याच्यामध्ये काय होणार आहे तर यू हॅव टू ट्रान्सलेट सेंटेन्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये सेंटेन्स तुम्हाला चेंज करायचा आहे विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. त्याचं मीनिंग जराही चेंज न करता तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सफॉर्म करायचं आहे.
मग याच्यामध्ये काय काय येईल? येस करेक्ट, याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येईल, व्हॉइसेस येणार आहेत आपले. ओके, त्याच्याबरोबर डिग्रीज येणार आहेत, सिंथेसिस येणार आहेत, किंवा आपण जे म्हणत असतो की एका फॉर्म मधून आपण काय म्हणत असतो आपण की सेंटेन्स जे आहे ते अफर्मेटिव्ह बनवणं, निगेटिव्ह बनवणं, या प्रकारचे सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. ऍड क्वेश्चन टॅग येणार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन कशामध्ये येणार आहेत? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस मध्ये येणार आहे. थर्ड जो पार्ट येणार आहे, काही क्वेश्चन्स जे आहेत लक्षात घ्या, काही क्वेश्चन्स, आणि आपण असं म्हणूया जर का तुमचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर ह्या थर्ड पार्ट मधले क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला जरा जास्त कठीण वाटू शकतात. ऍक्च्युली इट इज नॉट डिफिकल्ट, परंतु तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतं कारण की अभ्यासच नसणार आहे आपला, त्याच्यामुळे डिफिकल्ट वाटू शकतं. तर वोकॅब्युलरी सेक्शन, आता हे जे वोकॅब्युलरी सेक्शन आहे इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वोकॅब्युलरी सेक्शन्स मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात तर बघा की सिनोनिम्स येतील, अँटोनिम्स येतील आपल्याला, म्हणजे समानार्थी शब्द येतील, विरुद्धार्थी शब्द येतील. याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात तर समानार्थी शब्द म्हणजे पेयर्स येतील, कदाचित सिनोनिमचे सगळे पेयर्स असतील आणि या पेयर्स मध्ये एक पेयर्स किंवा एकापेक्षा जास्त पेयर्स अपोजिटचे असतील म्हणजे अँटोनिम्सचे असतील. मग ते आयडेंटिफाय करेक्ट पेअर, आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर, एखादा पेअर करेक्ट असेल एखादा पेअर इनकरेक्ट असेल, मग ते आयडेंटिफाय करणं, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. किंवा काही वेळेस वर्ड्स ऑफन कन्फ्युज, काही कन्फ्युज करणारे वर्ड्स असतात ज्याची स्पेलिंग वेगळी असते, प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं, तर असे कन्फ्युज करणारे वर्ड्स येतात. ओके, तर ते आपल्याला शोधून काढायचे आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन येऊ शकतं किंवा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स येणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा नाऊन असेल, नाऊन पासून आपण ऍडजेक्टिव्ह बनवणं म्हणू शकतो आपण. ओके, किंवा मग नाऊन पासून ऍडजेक्टिव्ह बनवू शकतो आपण, किंवा वर्ब पासून ऍडजेक्टिव्ह बनवू शकतो, ऍडवर्ब बनवायचा आहे. तर अशा प्रकारचे जे चेंजेस करतो ते फॉर्मेशन ऑफ वर्ड्स येणार आहेत. काही प्रमाणात याच्यामध्ये फॉरेन वर्ड्स आणि फ्रेजेस सुद्धा असणार आहेत. लक्षात घ्या, फॉरेन वर्ड्स आणि फ्रेजेसचा अभ्यास आहे, आपल्याला करावा लागणार आहे, परंतु त्याचा खूप डीपली नाही करायचा आहे, त्याचं खूप जास्त नाही, परंतु काही प्रमाणात आपली तोंड ओळख तरी असावी. इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, स्पेलिंग एरर आहेत, स्पेलिंग मध्ये काही वेळेस मिस्टेक होत असतात, तर त्या आहेत. हे सर्व कशामध्ये येणार आहे? आपलं वोकॅब्युलरी मध्ये येणार आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट वोकॅब्युलरी, आणि आता स्टडीज व्हायलाच हवं. आणि जर का वोकॅब्युलरी आपल्याला एनरिच करायची असेल तर रोज जवळजवळ 20 to 25 वोकॅब्युलरी रीड करून काढायचे आहे. रोज 30 वोकॅब्युलरी. फॉर एक्झाम्पल मी जर का आता 25 वर्ड्स घेतले, वर्ड्स घेण्यापेक्षा आपण समजा सिनोनिम्स, मी आज 25 किंवा 20 सिनोनिम्स घेतले, तर काय करायचं आहे आपल्याला? आज ते रीड करून काढायचं आहे. 25 जे काही सिनोनिम्स असतील ते रीड करून काढायचे आहेत. आज रीड करा, उद्या रीड करा, 4 दिवस रीड करा, आणि त्याच्यानंतर पहा त्यातले बरेचसे शब्द तुम्हाला आठवायला लागतील. वोकॅब्युलरी हा एक असा पार्ट आहे, एक्झाम जवळ आलेली आहे आणि आता मी मस्तपैकी अभ्यास करतो, सगळे वोकॅब्युलरी रीड करतो आणि माझ्या लक्षात राहील असं होत नाही, विसरायला होतं. त्याच्यामुळे वोकॅब्युलरीचा डेली आपला स्टडी असायला हवा, तरच आपल्याला वोकॅब्युलरीवर क्वेश्चन सगळे येऊ शकतात. नाहीतर मग आपण परत म्हणत असतो, अरे काय माहिती कसले क्वेश्चन घातलेले होते आयोगाने, काय कुठले शब्द काढले होते काय माहिती. पण एक लक्षात घ्या, शब्द कुठूनही ते काढत नाहीत, तर डेली यूज मधले. कारण तुम्ही जर का सिलेबस आयोगाचा बघितलेला असेल तर वर्ड्स इन डेली डे टू डे लाईफ, डे टू डे लाईफ मधले वर्ड्स म्हणजेच काय? जर का आपण इंग्लिश न्यूजपेपर वाचत असेल, इंग्लिश न्यूज बघत असेल, तर ते डे टू डे लाईफ मध्ये जे जे वर्ड्स येतात तेच वर्ड्स इथे विचारलेले असतात. फक्त आपण ते रोज बघत नसल्यामुळे आपल्यासाठी ते न्यू असतं. त्याच्यामुळे थोडंसं इंग्लिश न्यूजपेपर वाचन झालं तुमचं, ऍटलिस्ट न्यूज जरी ऐकत असाल तरी देखील तुमचा ह्याचा काही प्रमाणात बोलते मी, लक्षात घ्या, पूर्ण नाहीच, काही प्रमाणात त्याचा अभ्यास होऊ शकतो. अँड लास्ट बट नॉट लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन जे आहे हा एक खूप महत्वाचा घटक आहे. राज्यसेवेला पॅसेज येणारच आहे कॉम्प्रिहेन्शन साठी, परंतु PSI STI ASO या क्वेश्चनला काही एक्झाम्स मध्ये पहा पॅसेज आलेला नाही आणि काही मध्ये आलेला आहे. आला तर छानच वाटतं कारण 30 मार्क्स पैकी 5 मार्क्स आपले असतात, परंतु राज्यसेवेला मात्र पॅसेज येतो. मग हा जो पॅसेज आलेला आहे आपल्याला, तो पॅसेज काय करायचा आहे? आपल्याला रीड कॉम्प्रिहेन्स करायचा आहे, रीड करायचा आहे, समजून घ्यायचं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन. ओके, मग तो समजून घ्यायचा आहे पॅसेज. देन यू हॅव टू रीड द क्वेश्चन अँड गिव्ह द आन्सर फ्रॉम द पॅसेज. डायरेक्टली पॅसेज मध्ये आन्सर्स असतात, फक्त पॅसेज समजून घेता आला पाहिजे. लक्षात घ्या, इट इज अ टेस्ट ऑफ युअर इंग्लिश. इथे जे कॉम्प्रिहेन्शनचा जो पॅसेज येतो आपल्याला राज्यसेवा मेन्स ला जो पॅसेज येतो, इट इज ओनली अँड ओनली द टेस्ट ऑफ युअर लँग्वेज. ओनली टेस्ट ऑफ युअर लँग्वेज, तुमच्या भाषेचं टेस्ट असते ही. परंतु सीसॅट मध्ये सुद्धा पॅसेज येतात इंग्लिशचे, परंतु सीसॅट मधले इंग्लिशचे पॅसेज डिफरंट आहे. तिथे तुमच्या इंग्लिश नॉलेजचं पण टेस्ट असतं आणि त्याचबरोबर तुमच्या बुद्धिमत्तेचं ते सुद्धा टेस्ट असतं. कारण की तिथे जे पॅसेज असतात
then you have to read the passage, you have to understand the passage, you have to think over the passage, and then you have to give the answers of the passage. अशा प्रकारचं. परंतु इथे आपल्याला मेन्स मध्ये मात्र जे पॅसेज येतात ते पॅसेज आपण काय करू शकतो, डायरेक्ट बघा पॅसेज, समजले पॅसेज की यू कॅन गिव्ह द आन्सर्स, एवढं इझी असतं. आता हे अशा प्रकारचं 4 गोष्टींच्या मध्ये डिवाइड आहे. लक्षात घ्या हे जे 4 भाग आपण केलेले आहे, जर का तुम्ही स्वतः सुद्धा क्वेश्चन पेपरचा स्टडी केला, लक्षात घ्या फ्रेंड, आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये जर का सक्सेस मिळवायचं असेल, द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज यू मस्ट नो द सिलेबस अँड यू मस्ट स्टडी द क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर जेवढी जास्त स्टडी कराल, जेवढा सिलेबसवर स्टडी कराल, तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल. कारण की आपण असं म्हणूया की 50% स्टडी तर तिथेच आहे. क्वेश्चन पेपरचा स्टडी करा, भरपूर स्टडी करा. तर क्वेश्चन पेपरचा स्टडी केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे 4 पार्ट्स मी दिलेले आहेत, त्या 4 पार्ट्स पैकी प्रत्येक पार्ट्सवर निदान राज्यसेवा मेन्स जर का असेल, स्टेट सर्व्हिसेस मेन्स असेल, तर साधारण 6 to 8 क्वेश्चन प्रत्येक पार्ट्सवर आलेले आहेत. ओके, कॉम्प्रिहेन्शन मध्ये फक्त थोडेसे कमी येतात, 5 येतात, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये 6 to 8 कमीत कमी मॅक्झिमम काही वेळेस एका पार्टवर 12 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. परंतु आपण मॅक्झिममचं न घेता मिनिममचं बोलूया. तर मिनिमम 6 to 8 क्वेश्चन्स तरी प्रत्येक पार्टवर विचारलेले आहेत. ओके, तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता लँग्वेज स्टडी बद्दल आपण थोडंसं बघूया. आता लँग्वेज स्टडी मध्ये काय आहे लक्षात घ्या. आता इथे ही जी लँग्वेज स्टडी आहे, त्या लँग्वेज स्टडी मध्ये कोणते पार्ट्स आहेत ते आपण थोडंसं बघूया इथे. ओके, तर पहा इथे लँग्वेज स्टडीचा अभ्यास करायचा आहे. तर लँग्वेज स्टडी मध्ये थोडंसं मी बेसिक घेणार आहे फ्रेंड्स. बेसिक म्हणजे अगदीच पहा, आपण कोणतीही लँग्वेज जर का आपण शिकत असेल, तर ती कोणतीही लँग्वेज शिकताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला अल्फाबेटशी सामना करावा लागतो. अल्फाबेट्स जर येत असतील तर पुढे वर्ड्स येणार आहे, वर्ड्स पासून आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. तसंच इंग्लिशचंही आहे. मी तर असं म्हणेल की इंग्लिश लँग्वेज ही जास्त इझी आहे, मराठी लँग्वेज ही डिफिकल्ट आहे. ओके, त्याच्याबद्दल आपण बोलूयात नंतर. आता सध्या आपण इथे इंग्लिश बद्दल बोलूया. तर लँग्वेज स्टडीचा आहे, आपल्याला स्टडी करायचं. याच्यामध्ये पहा, अल्फाबेट जर का बघितले इंग्लिशमध्ये तर 26 आहेत, कॉन्सोनंट 21 आहेत, वोवल 5 आहेत आणि सेमी वोवल जे आहेत ते 2 आहेत. इट इज W and Y. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपल्याला कॉन्सोनंट माहिती आहेत, वोवल माहिती आहेत, सेमी वोवल हा प्रकार थोडासा ऍक्च्युली माहिती असतो, परंतु त्याला हे म्हणतात असं माहिती नसतं. फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मी, काऊ दिलेलं आहे. आता काऊ जे आहे, आता या काऊ मध्ये पहा, काऊ ज्यावेळेस मी काऊ म्हणते त्यावेळेस काऊ मध्ये काय येणार, का ऊ, ऊ म्हणजेच काय, एक स्वर झालेला आहे, वोवल आहे. नाऊ, नाऊ मध्ये सुद्धा काय आहे, इथे जो W जो आहे तो W आपण कसा घेतो, तर ऊ, अशा याने आपण इथे काय करतो, W हा घेतो. आणि त्याच्यामध्ये इथे काय झालेलं आहे, तर हा स्वर आहे, ऊ हा स्वर आहे आणि त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो बा, स्वर म्हणजे दिसताना W कोण दिसतोय आपल्याला, इट्स अ कॉन्सोनंट, परंतु तो मीनिंग कसला देतोय आपल्याला, वोवल. मग साऊंड वोवलचा देतोय आणि दिसताना जर का कॉन्सोनंट दिसतोय, सो इट इज कॉल्ड ॲज अ सेमी वोवल. पहा नेक्स्ट वर्ड जो आहे सिलॅबल. आता सिलॅबल जरी वर्ड बघितला तर सिलॅबल स आणि ई याचं मिक्सचर आहे SY, स ई. ओके, सी. ओके, मग सी ज्या वेळेस जसं वाय आपण म्हणतो, वाय हे दिसताना काय दिसतोय, कॉन्सोनंट दिसतोय, परंतु आपल्याला प्रोनाउन्सिएशन मात्र वोवलचं दिसतं. त्याच्यामुळं वाय हा सुद्धा या सिलॅबल या शब्दात काय आहे, सेमी वोवल आहे. आता W आणि Y हे जे आहेत हे वर्ड्स काही वेळेस सेमी वोवलचं काम करतात, काही वेळेस कॉन्सोनंटचंही काम करत असतात. ओके, तर याच्यावर थोडासा स्टडी करायचा आहे तुम्ही. स्टडी म्हणजे याच्यावर क्वेश्चन तरी अजूनपर्यंत तरी आयोगा MPSC मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन नाही आलेला, बट स्टील यू मस्ट नो. ओके, तर पुढे आपण जाऊया. आता हे वर्ड्स झालेले आहेत. आता हे काय आहे, काऊ आहे, नाव आहे, सिलेबस आहे, सनी आहे, क्राय आहे, हे सगळे वर्ड्स आहेत. म्हणजे वर्ड्स म्हणजे नेमकं काय आहे, तर वर्ड्स म्हणजेच काय आहे, तर सम कॉन्सोनंट, सम वोवल्स and sometimes semi vowel come together with the proper arrangement and with meaning. It's called word. मग हे वर्ड म्हणजेच काय, कॉन्सोनंट घेतला आपण. ओके, फक्त कॉन्सोनंट घेऊन चालणार नाही, वोवलही घ्या. वोवल घेतला, वोवलच्या नंतर आपल्याला काही वेळेस सेमी वोवलचीही गरज लागते, मग सेमी वोवल घ्या आणि त्या सगळ्यांचं एकत्र एक प्रॉपर अरेंजमेंट करा. एक प्रॉपर अरेंजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड अनदर इम्पॉर्टंट थिंग इज अ मिनिंग. त्याला मिनिंगही दिलं पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्ड म्हणू शकतो. पहा इथे खाली मग मी काही वर्ड्स दिलेले आहेत, पहा एक्झाम्पल साठी. तर वर्ड्स काय, इज आहे, वर्ड आहे, वॉर आहे, जिओग्राफी आहे, नॅचरल आहे, एम आहे, स्कायलार्क आहे आणि अ आहे. येस, अ हे सुद्धा इट इज अ काउंट ॲज अ वर्ड.
कारण की अ म्हणजेच काय येणार आहे, आपण त्याचा वन किंवा एनी या दोन अर्थाने अचा वापर करतो आणि त्याच्यामुळं अ ला सुद्धा आपण वर्ड मध्ये काउंट करत असतो. पहा इथे खाली आणखीन काही वर्ड्स आहेत, इमॅजिनरी आहे, एक्सेट्रा आहे. आता बघा याच्यामध्ये बघा काही वर्ड्स जे आहेत ते खूप लहान आहेत. जसं इज घेतलं तुम्ही, एम घेतलं, अ घेतलं, वॉर घेतलं, हे जे वर्ड्स घेतले खूपच लहान आहेत, म्हणजे आपण अगदी पटकन ते बोलून जातो. परंतु काही वर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल जिओग्राफी, त्याच्यामध्ये पहा जिओग्राफी, ओके. तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण डिवाइड करतो. जे वर्ड्स आहेत आपले ते काय करत असतो, आपण ब्रेक करत असतो. आणि जेव्हा जेव्हा ते वर्ड्स आपण ब्रेक करत असतो त्यावेळेस ब्रेक केल्यानंतर जे वर्ड येतात त्या वर्डच्या प्रत्येक भागाला आपण इथे काय म्हणत असतो, सिलेबल. पहा इथे मी जिओग्राफी हा वर्ड ब्रेक करून दिलेला आहे. आता जिओग्राफी हा वर्ड ब्रेक केल्यानंतर ते काय आहे, जिओ इथे एक ब्रेक झालेला आहे, ग्रा इथे एक ब्रेक झालेला आहे आणि फी. माउंटन ही आपण शब्द घेतला तर त्याच्यामध्ये माउंट, ओके, माउंट आणि टन असं आपण दोन ब्रेक केलेले आहेत, म्हणजे दोन भाग झालेले आहेत. आता याच्यामध्ये हे जे भाग झालेले आहेत किंवा ब्युटिफुल, पहा ब्युटिफुल मध्ये बी यू, ओके, बी ब्युटी आणि फुल, तर अशी ही केलेली आहे. आता याच्यामधला हा जो प्रत्येक पार्ट जो आहे इज कॉल्ड सिलेबल. त्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणत असतो, सिलेबल असं म्हणत असतो. म्हणजेच काय तर सिलेबल आहे ते, म्हणजे जिओ, ग्रा आणि फी हे जे तीन सिलेबल आहे हे तीन सिलेबल मिळून एक वर्ड तयार झालेला आहे. पहा हा एक वर्ड तयार झालेला आहे. इथे माउंटन जे आहे ते माउंटन मध्ये काय झालेलं आहे तर दोन सिलेबल मिळून एक वर्ड तयार झालेला आहे. त्याचबरोबर ब्युटिफुल मध्ये तीन सिलेबल मिळून एक वर्ड तयार झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या काही वर्ड जे आहेत ते अगदी एका सिलेबलचं, जसं एम घेतला आपण, एम हा जर का वर्ड घेतला किंवा इज किंवा द घेतलं तर हे सिंगल सिलेबल वर्ड्स आहेत. आणि एकापेक्षा जास्त सिलेबल जर का यूज केले असतील तर त्याला आपण म्हणू शकतो मल्टी सिलेबल वर्ड्स. ओके, म्हणजे एक लक्षात घ्या की some words are single syllable words and some words are multi syllable words. ओके, सिंगल सिलेबल वर्ड्स आणि मल्टी, म्हणजे आपण डिवाइड करू शकतो सेंटेन्सला सिंगल सिलेबल वर्ड्स आणि मल्टी सिलेबल वर्ड्स मध्ये आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. ओके, आता बघा वर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. ओके, वर्ड्स मिळाल्याच्या नंतर वर्ड्सच्या नंतर बघा काही वर्ड जर का आपण एकत्र केले, जर का मी म्हंटल ओके काही काही वर्ड्स जसं आता इथे बघा एक्झाम्पल दिले, आय सॉ इट. इथे तीन वर्ड्स आलेले आहेत, आय आहे, सॉ आहे आणि इट आहे. तीन वर्ड्स एकत्र आले अँड वी कॅन कॉल इट सेंटेन्स. याला आपण लगेच काय म्हणू शकतो की सेंटेन्स. हा हे सेंटेन्स झालेलं आहे. मग पहा इथं सेंटेन्स कशा प्रकारचं होतं, तर सेंटेन्स आपण थोडंसं बघूया इथे. व्हॉट इज द सेंटेन्स, तर त्या सेंटेन्स बद्दल आपण बघूया. तर पहा सेंटेन्स मीन्स व्हॉट, अ ग्रुप ऑफ वर्ड्स. पहा इथे सेंटेन्स म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ वर्ड्स कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. असा ग्रुप ऑफ वर्ड्स की ज्याच्यामध्ये काय असायला हवं, सब्जेक्टही असायला हवं, प्रेडिकेटही असायला हवं. पुन्हा आपण ब्रॅकेटमध्ये दिली आहे की समटाइम्स ओनली प्रेडिकेट, म्हणजे काही वेळेस फक्त प्रेडिकेट असला तरीही चालेल, म्हणजे काही वेळेस सब्जेक्ट नसला तरीही चालू शकतं. ओके, म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट असावा, परंतु काही वेळेस सब्जेक्ट नसला तरी फक्त प्रेडिकेट असला तरीही चालेल. आणि आणखीन पुढे काय हवंय आपल्याला, विथ कम्प्लीट मीनिंग. आणि त्याच्याबरोबर आणखीन महत्वाचं म्हणजे काय आहे, कम्प्लीट मीनिंग असायला हवं. विथ कम्प्लीट मीनिंग इज कॉल्ड अ सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स, सिंपल लँग्वेज मध्ये आपण असं म्हणू शकतो, फुल स्टॉप येईपर्यंत सेंटेन्स असतं. मग ते कितीही मोठं, जिथे फुल स्टॉप येईल तिथे सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. ओके, आता इथे आपण काही सिंपल सेंटेन्स बघतोय, कारण की लक्षात घ्या सेंटेन्सेस काही खूप लहान असतात, काही मोठी असतात. आता इथे सध्या आपण सोप्याकडून कठीणांकडे चाललोय, त्याच्यामुळे आपण थोडस इथे बघूया की छोटे सेंटेन्स इथे घेतलेले आहेत. पहा इथं, द चीफ लिव्ड इन अ स्टोन हाऊस. आता बघा आपण थोडस डेफिनेशन नुसार जाऊया. डेफिनेशन काय म्हणते, पहिलं सेंटेन्स जर का आपण एक्झाम्पल साठी घेतलं, द चीफ लिव्ड इन स्टोन हाऊस असं जर का आपण घेतलं, तर बघा डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, ठीक आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत इथे, कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे का, येस आहे. मग याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कुठे आहे, तर सब्जेक्ट म्हणजेच काय येणार आहे, द चीफ. द चीफ हे काय झालेलं आहे, सब्जेक्ट राहणार आहे. आणि प्रेडिकेट म्हणजेच काय, प्रेडिकेट काय येणार आहे, लिव्ड इन अ स्टोन हाऊस. हे काय झालेलं आहे, प्रेडिकेट. म्हणजे सब्जेक्ट आलं, प्रेडिकेट आलं आपल्याला. ओके, कम्प्लीट मिनिंग देते का, येस, द चीफ लिव्ड इन अ स्टोन हाऊस. आपल्याला मिनिंग कंप्लीट भेटतंय. हे सेंटेन्स जे आहे आपल्याला कंप्लीट मिनिंग देते, म्हणजेच काय आहे, हे सेंटेन्स कंप्लीट मिनिंग देते. शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे याला आपण सेंटेन्स म्हणू शकतो. असं पहा इथे सर्व शब्दांत सर्वच वाक्यांच्या मध्ये तेच आहे. पहा,
इथे सेकंड सेंटेन्स मध्ये आय सब्जेक्ट आहे, थर्ड सेंटेन्स मध्ये ही सब्जेक्ट आहे, फोर्थ सेंटेन्स मध्ये आय सब्जेक्ट आहे, फिफ्थ सेंटेन्स मध्ये नो सब्जेक्ट. इथे काय आहे की नो सब्जेक्ट, सब्जेक्टच नाही या ठिकाणी. थर्ड सेंटेन्स मध्ये ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर ह्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नाही, फक्त प्रेडिकेट आहे. आणि लास्ट वन काय आहे, अकबर वॉज अ ग्रेट किंग. याच्यामध्ये पहा अकबर हे काय आहे, सब्जेक्ट आहे. मग इथे एक सेंटेन्स असा आहे की ज्या सेंटेन्स मध्ये काय नाही, सब्जेक्ट नाही. मग सब्जेक्ट नाही म्हणजे नेमकं काय आहे किंवा सब्जेक्ट म्हणजे काय आहे ते आपण थोडं बघूया. लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय की पहा, आपल्याला कोणत्याही समजा आपल्याला कोणाबद्दलही जर काही एखादं सेंटेन्स बनवायचं असेल किंवा कोणाशी काहीतरी बोलायचं असेल किंवा कोणाबद्दल तरी आपल्याला जर का काहीतरी म्हणायचं असेल, बोलायचं असेल आपल्याला, तर आपण काय म्हणणार आहे, त्याचं नाउन किंवा प्रोनाउन पहिल्यांदा घेणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, मला जर का आपल्या मुंबई सिटी बद्दल बोलायचं असेल काहीतरी, समजा आपली मुंबई सिटी खूप पॉप्युलेटेड आहे आणि मला हे सांगायचं आहे, तर मला हे सांगताना सर्वात प्रथम मी पहिल्यांदा मुंबई हा वर्ड घेणार आहे, म्हणजे त्या मुंबईचं नाउन घेणार आहे किंवा मुंबईसाठी योग्य असणारं एखादं प्रोनाउन वापरणार आहे. म्हणजे मुंबईसाठी मी कोणतं प्रोनाउन वापरू शकते, दिस घेऊ शकते, ओके, किंवा इट घेऊ शकते, ओके, किंवा दॅटही घेऊ शकते, ओके. तर त्याप्रमाणे जे त्याच्यासाठी प्रोनाउन वापरू शकेल ते प्रोनाउन किंवा नाउन घेणार आहे. म्हणजे मुंबई घेतलं मी नाउन आणि मुंबई नंतर काय म्हणणार आहे, इज अ व्हेरी पॉप्युलेटेड सिटी. खूप पॉप्युलेटेड सिटी आहे. म्हणजेच पहा, इथं ह्याच्यामध्ये जे पहिल्यांदा मी जे प्रोनाउन्स करते नाउन किंवा प्रोनाउन, त्याला नेहमी आपण काय म्हणत असतो, सब्जेक्ट म्हणत असतो. पहा, इथे डेफिनेशन दिलेलं आहे. सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, डेफिनेशन म्हणता येणार नाही, परंतु सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय ते बघूया आपण. पहा, इथे म्हटलेलं आहे, इट इज इट इज नाउन और प्रोनाउन ऑफ द पर्सन. सब्जेक्ट हे काय आहे, इट इज नाउन और प्रोनाउन ऑफ द पर्सन और थिंग. व्यक्तीचं असेल, वस्तूचं असेल, जागेचं असेल, कशाचंही असेल. म्हणून आपण इथे डायरेक्ट म्हटलेलं आहे, इट इज नाउन और प्रोनाउन ऑफ द पर्सन और थिंग वी आर स्पीकिंग अबाउट. ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याचं नाउन किंवा प्रोनाउन असणं म्हणजे सब्जेक्ट. हा, आता मगाशी मी जस्ट बोलताना म्हटलं पहिल्यांदा घेतो त्याला सब्जेक्ट म्हणतो, परंतु असं नाही, पहिल्यांदा सब्जेक्ट येतं अशी काही कंडिशन नाही लँग्वेज मध्ये. कधी कधी आपण शेवटी घेऊ शकतो, परंतु हे महत्वाचं आहे की ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो त्याचं नाउन किंवा प्रोनाउन काय झालेलं आहे, सब्जेक्ट झालेला आहे. म्हणजे पहा, इथे एक सेंटेन्स आहे, सीमा. मला सीमाबद्दल बोलायचं आहे म्हणून मी काय म्हटलं, सीमा. मग पहा, सीमा हे काय झालेलं आहे, सब्जेक्ट झालेलं आहे, कारण की मला सीमाबद्दल बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर काय येणार आहे पहा, व्हॉट अबाउट सीमा. सीमाबद्दल काय आहे, मग पहा सीमाबद्दल काय आहे, तर लव्ह स्टोरी बुक. स्टोरी बुक आवडतात तिला. मग सीमा इज अ सब्जेक्ट अँड लव्ह स्टोरी बुकच प्रेडिकेट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सीमा, व्हॉट सीमा. मी जर का असं म्हटलं, फक्त म्हटलं सीमा, तुम्ही म्हणाल व्हॉट सीमा. सीमा काय, लव्ह स्टोरी बुक. तिला स्टोरी बुक्स आवडतात. मग हे जे तिच्या सीमाबद्दल जे काही बोललेलं आहे ते सर्व कशामध्ये येणार आहे, लक्षात घ्या, प्रेडिकेट मध्ये येणार आहे. त्याच्यावरचं सेंटेन्स, अकबर वॉज अ ग्रेट किंग. आय स्पीक फर्स्ट ऑफ अकबर. नाउन घेतलं मी पहिल्यांदा, अकबर. व्हॉट अकबर वॉज अ ग्रेट किंग. तो कोण होता, ग्रेट किंग होता. मग हे काय झालेलं आहे, आपलं प्रेडिकेट झालेलं आहे. ओके. मग आता इथे थोडंसं आपण बघूया, व्हॉट इज मीन बाय प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे नेमकं काय, तर बघा, द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. असा पार्ट की जो काय करत आहे, सब्जेक्ट बद्दल काहीतरी सांगत आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेडिकेट म्हणणार आहे. म्हणजेच काय, जो सब्जेक्ट बद्दल सांगत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेडिकेट असं म्हणणार आहे. ओके, आलंय मग लक्षात, सब्जेक्ट काय, प्रेडिकेट काय. तर पहा, इथे बघूया आपण, इथे थोडं पहा, या सेंटेन्स मध्ये बघा, आता थोडंसं ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर आहे. या सेंटेन्स मध्ये मात्र काय आहे की सब्जेक्ट नाहीयेच, कारण हे प्रकारचे सेंटेन्स जे आहेत हे कशा प्रकारचे सेंटेन्स असतात, लक्षात घ्या. येस, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. आता ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर हे फक्त काय येणार आहे, कशा प्रकारचं सेंटेन्स आहे, तर लक्षात घ्या, हे आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स डोंट हॅव सब्जेक्ट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मात्र काय राहत नाहीये, सब्जेक्ट राहत नाही. ओके. ते डायरेक्ट ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर अशा प्रकारचं येणार आहे. सिट हिअर, ओके, डोंट गो, कम हिअर, या प्रकारचे सर्व सेंटेन्सेस कसे असतात, इम्पेरेटिव्ह. आता या वाक्यांच्या प्रकाराबद्दल सुद्धा आपण बघणारच आहोत. ओके. परंतु सध्या तरी आपण इथे स्टॉप करूया. याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण
सब्जेक्ट बद्दल थोडंसं बघूया. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बद्दल बघितलं. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लाउजेस बद्दल बघणार आहोत. आता सध्या तरी एक छोटासा तुम्हाला होमवर्क देते की काही सेंटेन्सेस जे आहेत, कारण नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस मी काही सेंटेन्सेस सुरुवातीला तुम्हाला देईल आणि त्या सेंटेन्सेस मध्ये सब्जेक्ट कोणते आहेत आणि प्रेडिकेट कोणते आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर तसं आपण थोडीशी प्रॅक्टिस घेऊ आणि मग आपण पुढचा भाग करूया. ओके, तर त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं म्हणजेच काय आहे, पुढचं लेक्चर जे आहे त्या पुढच्या लेक्चरला आपण क्लाउजेस वर बघणार आहोत. खूप महत्वाचं आहे क्लाउजेस, हे खूप महत्वाचे आहे. ओके, क्लाउजेस मध्ये मराठीमध्ये आपण क्लाउजेसला काय म्हणत असतो, उपवाक्य. ओके, तर क्लाउजेस बद्दल थोडंसं जर का तुम्ही पाहिलं काय असतात क्लाउजेस म्हणजे काय तर छान होईल. अदरवाइज मी सांगेलच तुम्हाला समजावून. ओके, तर आता इथं आपण हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. तर फ्रेंड्स, आणि ह्या ज्या व्हिडिओ आहेत माझे सर्वच व्हिडिओ रेग्युलरली पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा. आणि तुमच्या जर का काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन, काही डाऊट मनात असेल किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ते लिहून पाठवा. त्याचबरोबर विशेष माहितीसाठी डिस्क्रिप्शन मधील डिस्कॉर्ड लिंक जॉईन करा. ओके, स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.